जगतास जाण नाही नात्यास नाव. अहो हळू थांबा, जरा पाणी देतो तुम्हाला. आई ग. अहो हळू हळू जरा. आली ना कमरेत चमक. सांगत होते तरी तुम्हाला. अहो लताबाई, सारखं टोकत नका जाऊ हो आम्हाला. हे केस काय उन्हात पांढरे झालेले नाही हं. बरं बरं, या बसा बसा. आणि हो, खाऊन घ्या हो काहीतरी. गोळ्या घ्यायच्या आहेत ना तुम्हाला. अहो सरकार, तुम्हाला कसं हो सगळं लक्षात राहतं. म्हणजे पहा ना, आमच्या सकाळच्या चहाच्या वेळेपासून ते रात्रीच्या गोळ्यांपर्यंत सगळं बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. अहो 50 वर्ष झाली आपल्या लग्नाला. हो की, 50 वर्ष झाले नाही का. तेच की, थोडी थोडकी नाही, चांगली 50 वर्ष झाली आपल्या लग्नाला. या पूर्ण काळात एकमेकांच्या चांगल्या वाईट सगळ्याच गुणांची कशी सवय झाली हो आपल्याला. म्हणजे पहा ना, तुमच्या विसरभोळेपणाची सवय मला आणि तुमच्या भांडणाची मला. अहो काय सांगू, तरुणपणी ही माझ्याशी अशी भांडायची. जाऊ द्या, पण तुम्हाला सांगतो, नारळ आहे हो नारळ. बाहेरून टणक आणि आतून गोड आहे हो अगदी. बरं, पुरे झालं ते घोड कौतुक. या बसा इथे. अहो माझा स्वभाव हळवा म्हणून, नाहीतर तुम्हाला कसलं आलंय हो प्रेम. अहो एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला. तुमच्या आवडी निवडी लक्षात ठेवल्या आहेत हो आम्ही. आता प्रेम नसतं तर हा गजरा आणला असता का तुमच्यासाठी. इश्श, काहीतरीच तुमचं. हे काय वय झालं आपलं. लोक बघतायत. बघू दे की, त्यात काय झालं. सरकार आहात तुम्ही आमच्या. हा वळा पाहू. तुमच्या केसात नाही माळणार तर कोणाच्या केसात माळणार. बरं आहे, माझ्याच केसात माळला म्हणून. बघू, छान दिसतोय की. तुम्हाला सांगतो, तुमच्यासारखी रखुमाई आमच्या आयुष्यात नसती तर या विठ्ठलाचा संसार सुखाचा झालाच नसता हो. छान वाटलं हो ऐकून. बघा ना, पाहता पाहता आपली चिमणी पाखरं गेली उडून आपापल्या संसाराला. आता आपणच म्हातारा म्हातारी एकमेकांना घ्यायचं सांभाळून. बरं चला, आता आपल्या गाडीची वेळ झाली, निघायला हवं. हो हो, निघूया.